जय बजरंग प्रतिष्ठान पांढरा मारुती राजा आयोजित शारदीय नवरात्र उत्सव ओतूर या ठिकाणी पार पडत असताना आपल्यासोबत आहेत ओतूर गावच्या सरपंच छायाताई तांबरे यांच्याकडून आपण या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती घेतो। काय सांगाल ताई की गेली 3 वर्ष जय बजरंग प्रतिष्ठानच्या वतीनं असा भव्य दिव्य गणेश उत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असेल हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पार पडत असताना महिलांना हे खुलं व्यासपीठ दिलं जातं, याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रथम तर मी झांबर शेठ यांना विनम्र अभिवादन करते। गेली 3 वर्ष जे बजरंग प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी गणपती उत्सव असेल त्याचबरोबर जो काही शारदीय नवरात्र उत्सव आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो। शारदीय नवरात्र उत्सव म्हटलं की महिलांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी ते व्यासपीठ असतं। स्त्री शक्तीचा जागर व्हावं म्हणून खऱ्या अर्थानं 9 दिवस या ठिकाणी विविध जे काही उपक्रम आहे ते उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। प्रतिष्ठानच्या वतीनं आपण जर पाहिलं तर 9 दिवस या ठिकाणी भव्य असा जो काही लकी ड्रॉ आहे तर लकी ड्रॉचं या ठिकाणी आयोजन केलं जातं। त्याच्यामध्ये मग सोन्याची नथ असेल, चांदीचा करंडा असेल, त्यानंतर जोडवी असेल, त्यानंतर मानाची पैठणी असेल, अशी विविध जे काही बक्षीस आहे ती बक्षिसं या ठिकाणी 9 दिवस या ठिकाणी दिली जातात। त्याचबरोबर विविध जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात। याचाही उद्देश हाच आहे की कुठेतरी महिलांना एक व्यासपीठ मिळावं। महिला आपण जर पाहिलं तर 24 तास आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी, संसारासाठी ह्या ठिकाणी राबत असतात आणि कुठेतरी त्यांनाही एक मोकळीक मिळावी, कुठेतरी त्यांनाही विरंगुळा मिळावा, आपल्या मैत्रिणीशी भेटावं, सुखदुःखाच्या गप्पा या ठिकाणी माराव्या आणि मग हा कुठेतरी उद्देश ठेवून ह्या ठिकाणी महिलांना या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं। त्यानिमित्तानं महिला घराच्या बाहेर या ठिकाणी पडतात, मैत्रिणीशी आपले जे काही सुख असेल दुःख असेल तेच कुठंतरी जे काही शेअर या ठिकाणी केलं जातं। त्याचबरोबर विविध जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांचा सुद्धा ह्या ठिकाणी महिला आस्वाद घेतात। जे आपलं वय असेल, आपलं पद असेल, आपलं शिक्षण असेल, हे सगळं विसरून ह्या ठिकाणी महिला मनमुराद ह्या उपक्रमांचा ह्या ठिकाणी आस्वाद घेत असतात आणि ह्या प्रतिष्ठानचं हेच उद्दिष्ट आहे कुठेतरी महिलांना सुद्धा त्यांचं एक हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून 9 दिवस असे तर जे काही भव्य दिव्य असे जे काही कार्यक्रम आहे त्याचं आयोजन ह्या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने केलं जातं। विविध क्षेत्रातल्या ज्या महिला आज आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहे, असं जरी असलं तरी पण महिला कुठंतरी हे जे काही 9 दिवस आहे ह्या 9 दिवसामध्ये देवीची 9 रूपं आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या 9 रूपांमधून महिला या ठिकाणी एक प्रेरणा घेऊन निश्चितच ह्या ठिकाणी वाटचाल करत असतात। मी ह्या ठिकाणी महिलांना एक संदेश देऊ इच्छिते की आज आपण जर पाहतो तर एकीकडं प्रचंड विकास झालेला आहे, प्रगती झालेली, आधुनिकतेच्या आपण गप्पा मारतो आणि दुसरीकडे पाहिलं तर महिलांवर जे काही अन्याय अत्याचार आहेत ते प्रचंड दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतात। मी महिलांना ह्या ठिकाणी हे सांगू इच्छिते की आपण सुद्धा एक माणूस आहे, आपण सुद्धा निर्भीडपणे ह्या ठिकाणी ताठमानेनं समाजामध्ये वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, चाललं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं स्त्रियांवरचे जे काही अन्याय अत्याचार आहे ते अन्याय अत्याचार ह्या ठिकाणी कमी होतील आणि महिला कुठंतरी सबल होतील। मी हाच ह्या ठिकाणी सर्व महिलांना ह्या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं संदेश देऊ इच्छिते। ओतूर स्वच्छ सुंदर ओतूर झालं पाहिजे का, याबद्दल महिलांना काय वाटतं? निश्चितच हा जो काही नवरात्र उत्सव आहे त्या निमित्तानं मी ह्या ठिकाणी महिलांना आवाहन करू इच्छिते की आपण पाहिलं ओतूरचा आता मी थोडंसं विषयांतर करते, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून कचऱ्याचा जो प्रश्न आहे तो थोडासा गंभीर प्रश्न होता, पण आपण जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करून नवीनच आपण जो काही प्रकल्प आहे तो प्रकल्पाचं आपलं कायदेशीर बाबी पूर्ण झालेले आहे, ॲग्रीमेंटसुद्धा झालेलं आहे आणि नवीनच आपण मंजेवाडी या ठिकाणी नवीन प्रकल्प ह्या ठिकाणी आपण या ठिकाणी चालू करणार आहे। मी महिलांना या ठिकाणी नवरात्रीच्या निमित्तानं सांगू इच्छिते की प्रथमतः आपण आपलं घर असेल, आपलं परिसर असेल, आपलं गाव असेल ते आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, कारण स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध आपल्याला पाहायला मिळतो। आपलं जर आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आपण आपल्या गावाची, आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची स्वच्छता या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे आणि मी सर्व महिलांना या ठिकाणी आवाहन करते की आपण कुटुंबाची स्वच्छता ठेवतो, घराची स्वच्छता ठेवतो, त्याचबरोबर गावाची सुद्धा स्वच्छता ठेवणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्यानिमित्तानं कुठंतरी एक आरोग्याचा जो काही जागर आहे तो जागर आपण ह्या उत्सवाच्या निमित्ताने ह्या ठिकाणी आपल्या गावामध्ये राबवूया। या सर्वच माता भगिनी ह्या ठिकाणी सहकार्य करते ही मी या ठिकाणी अपेक्षा करते। या ठिकाणी एवढंच संदेश। सर्वप्रथम मी या जय बजरंग प्रतिष्ठानचे आभार मानते की त्यांनी हे जे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। तसं पाहता रोज प्रत्येकजण आपल्या कामामध्येच गुंतलेलं असतं, हे जे व्यासपीठ मिळतं हक्काचं व्यासपीठ मिळतं की जेणेकरून आता जसं मीच बोलते तसं प्रत्येकाला काहीतरी 2 शब्द बोलण्याची संधी मिळते, लोकांचे विचार ऐकण्याची संधी मिळते, आपलेही विचार प्रदान करता येतात आपल्याला।
खरे सांगायचं म्हणजे हा जो व्यासपीठ ओपन केला आहे त्यामुळे घरातील सगळी कामं आवरून महिला लकी ड्रॉच्या निमित्ताने का होईना यावर्षीच नाही तर प्रत्येक वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतात। या निमित्ताने असे समोर येते की प्रत्येक स्त्री ही अबला नाही तर सबला आहे। या निमित्ताने नारी शक्तीचा उत्साह समोर येतो।